हॅलो एव्हरीवन. फिजिक्स प्रॉब्लेम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजचा जो आपण एक्सपेरिमेंट घेऊन आलो आहोत तो आहे रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर बाय यूजिंग केल्विन्स मेथड. जर हा एक्सपेरिमेंट तुम्हाला एक्झामला आला तर तुम्हाला काय काय लिहायचं आहे ते समजून घ्या. फर्स्ट तुम्हाला एम लिहायचं आहे, ॲपरॅटस लिहायचे आहेत, सर्किट डायग्राम काढायची आहे, फॉर्म्युला लिहायचा आहे. प्रोसिजर लिहिण्याची गरज नाही आहे. प्रोसिजरमध्ये काय करायचं आहे आपल्याला ते मी आज वन बाय वन सांगणार आहे. ओके. नेक्स्ट ऑब्झर्वेशन टेबल काढायचंच आहे तुम्हाला अँड कॅल्क्युलेशन टेबल हे काढायचं आहे अँड रिझल्ट अँड प्रिकॉशन तुम्हाला लिहायचे. ओके. लॉंग एक्सपेरिमेंटसाठी हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. ओके. स्टार्टिंगला सर्किट डायग्राम समजून घ्या. बघा, हा जो आहे तो आपण मीटर ब्रिजमध्ये पण हे बघितलेलं, लेफ्ट गॅप राईट गॅप. आता लेफ्ट गॅपमध्ये मीटर ब्रिज अँड केल्विन्स मेथडमध्ये काय डिफरन्स आहे तो आपण थेरीमध्ये पण बघितला, डायग्राममध्ये काय काय डिफरन्स आहे तो बघितलेला. आता इकडे लेफ्ट गॅपला गॅल्व्हॅनोमीटर जोडलेला आहे आणि इकडे राईट गॅपला रेझिस्टन्स बॉक्स जोडलेला आहे आणि इकडे पॉइंटर जो आहे तो बी पॉईंटमधनं डायरेक्ट वायरला कनेक्ट केलेला आहे. ओके. देन हा सेल कनेक्ट केलेला आहे, की कनेक्ट केली आहे आणि हा रेओस्टॅट ॲज इट इज आहे. आता ह्या वन बाय वन कसा जोडायचा तो मी तुम्हाला सांगणार. ओके. सो अरेंजमेंट ऑफ केल्विन्स मेथड बघा, लेफ्ट गॅपला गॅल्व्हॅनोमीटर जोडलेला आहे, मिडलला पॉइंटर कनेक्ट केलेला आहे डायरेक्टली, राईट गॅपला रेझिस्टन्स बॉक्स जोडलेला आहे. देन पॉईंट सी कडनं रेओस्टॅटच्या व्हेरिएबलला आला आहे, रेओस्टॅटचं सेकंड टर्मिनल कीला गेलं आहे जसं डायग्राममध्ये जोडलं आहे आणि कीचं सेकंड टर्मिनल जे आहे ते निगेटिव्हला गेलं आहे आणि पॉझिटिव्ह जो आहे तो ए पॉईंटकडे गेलेला आहे या पद्धती. ओके. आता आपल्याला एक्सपेरिमेंट स्टार्ट करायचं आहे. सर्वप्रथम रेझिस्टन्स बॉक्समधनं आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. फर्स्ट आपल्याला 50 घ्यायचं आहे, देन 60 आणि देन 70. सो रेझिस्टन्स बॉक्समधनं पहिल्यांदा 50ची की काढायची आणि देन बॅलन्सिंग लेंथ कशी फाईंड करायची ते आता आपण वन बाय वन बघूया. ओके. ओके. स्टार्टिंगला आपल्याला पॉवर सप्लाय ऑन करायचं आहे, देन व्हेरीफाय करायचं आहे कनेक्शन ओके आहे की नाही ते, अँड देन की जो आहे तो टाईट करायचा आहे. तो की क्लोज केल्यानंतर आपल्याला रेझिस्टन्स बॉक्समधनं 50ची की काढायची. दॅट मीन रेझिस्टन्स बॉक्समध्ये आपण 50 ओहम रेझिस्टन्स प्रेझेंट आहे असं म्हणू शकतो. ओके. देन सगळ्या की टाईट करायच्या आहे. ओके. देन आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरमध्ये 20चं डिफ्लेक्शन 20वर डिफ्लेक्शन घेऊन यायचं आहे. रेओस्टॅटने ॲडजस्ट करायचं ह्या पद्धतीने आणि 20वर आणायचं आहे गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन. आता बघा 20वर आलेलं आहे अँड देन आपल्याला वायरवर टॅप करायचं आहे. वायरवर टॅप करून तो परत 20वरच आला पाहिजे अशी अरेंजमेंट करायची आणि तोच तुमचा LG असणार. ओके. सो आता 20वर आला आहे. आता 20वर कुठे येतो बघा, बघूया आपण 72.5वर ओके. आपण 50साठी LG जो आहे तो 72.5 होता. आता ह्याला LR मीन्स 100 मायनस LX करायचा आहे. तो किती येतो तो लिहायचा आणि देन जी फाईंड करायचं तो कॅल्क्युलेशन टेबल आहे त्यानुसार फाईंड करायचं. स्टार्टिंगला आपल्याला LGच फाईंड करायचे आहेत. LR तुम्ही फाईंड करू शकता 100 मायनस LG. सो आता 60ची की काढायची आहे. 60 म्हणजे 50 प्लस 10. 10ची की काढल्यानंतर आपल्याला 60 मिळणार. देन LG फाईंड करायचं. ओके. आता आपल्याला 10ची की काढायची आहे. सो टोटल रेझिस्टन्स जो आहे तो 60चा आहे. सो 50ची की अगोदर होती. सो 50 प्लस 10 60 ओहम झाला आहे. देन आपल्याला 20 ॲडजस्ट करायचं आहे रेओस्टॅटने. ओके. गॅल्व्हॅनोमीटरमध्ये 20 ॲडजस्ट करायचं आहे. सो झालेला आहे बघा, 20वर आपण ॲडजस्ट केलेला आहे. देन वायरवर पॉइंटर ठेवायचा आहे आणि कुठे आपल्याला 20 मिळतोय परत तोच बघायचा आहे जसं आपण मगाशी बघितलं आहे. आता आपल्याला हा कुठे मिळतोय बघा, 70वर मिळतोय. ओके. 60साठी आपला 70 आलेला होता LG आत्ताच आपण बघितलं आणि देन रीडिंग कंटिन्यू केल्यानंतर 70चा 66 आपल्याला मिळतोय. देन आता राईट गॅपसाठी काय चेंजेस करायचे आहेत बघा, सर्किट डायग्राममध्ये राईट गॅपसाठी हे दोन्ही जे आहेत, आता लेफ्ट गॅप आणि राईट गॅप, लेफ्ट गॅपमध्ये गॅल्व्हॅनोमीटर आहे, राईट गॅपमध्ये रेझिस्टन्स बॉक्स आहे, तो इंटरचेंज करायचा. दॅट मीन्स हा जो आहे रेझिस्टन्स बॉक्स ह्या गॅपमध्ये जोडायचा आहे आणि गॅल्व्हॅनोमीटर जो आहे तो राईट गॅपमध्ये जोडायचा आहे. हाच फक्त इंटरचेंज करायचा आणि हे रीडिंग घ्यायचे. आता रीडिंग घेताना अगेन रेझिस्टन्स बॉक्समधनं परत 50 60 अँड 70 काढायचं आहे आणि देन LG फाईंड करायचं आहे आपल्याला. ओके. सो वन बाय वन आपण स्टार्ट करूया.
ओके, आता आपण लेफ्ट गॅपला रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट केलेला आहे आणि राईट गॅपला गॅलोनोमीटर कनेक्ट केलेला आहे. सो इंटरचेंज झालेला आहे बघा आणि बाकीची जी अरेंजमेंट आहे ती सेम आहे. आता आपल्याला 50ची की काढायची आहे. दॅट मीन्स 50 ओहम रेजिस्टन्स बॉक्समध्ये प्रेझेंट आहे. देन आपल्याला गॅलोनोमीटरमध्ये 20 डिफ्लेक्शन आणायचं आहे रेओस्टॅटने. सो रेओस्टॅट व्हॅरी करायचा जसं आपण मगाशी फाईंड केला. गॅलोनोमीटरमध्ये 20 डिफ्लेक्शन आलं पाहिजे. आता आलं आहे बघा, 20 डिफ्लेक्शन आपल्याला दिसतंय. तुम्ही पाहू शकता हा 20वर आलेला आहे गॅलोनोमीटर. देन आपल्याला वायरला पॉइंटर टॅप करायचा आहे आणि तो राईट साईडने टॅप करायचा आहे आणि जिकडे आपल्याला 20वर तो आला तर तिकडे आपल्याला थांबायचं आहे आणि तोच तुमचा LG असणार. सो इकडे आपल्याला हा मिळतो आहे. सो 20 आपल्याला मिळतो आहे. सो हा जो आहे तो 71वर आपल्याला मिळतो आहे. ओके, आत्ताच आपण LG फाइंड केलेला 50साठी तो 71 होता. ओके, ह्याच पद्धतीने कंटिन्यू रीडिंग घ्यायची आपल्याला 60 अँड 70साठी अँड देन आपल्याला LG मिळतो आहे. आता LG मिळाल्यानंतर LR आणि G हा सिम्पल आहे, फक्त कॅल्क्युलेशनने काढायचं आहे आपल्याला. LR जो आहे तो 100 मायनस LG. सो 100 मायनस हे सगळं केला की तुम्हाला हा मिळतो आहे आणि हा जो G आहे तो तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे कॅल्क्युलेशनने. ओके, कॅल्क्युलेशनने कसं करायचं आहे बघा, सांगतोय. लॉग ऑफ R म्हणजे A आहे. सो ह्या सगळ्यांचा लॉग घ्यायचा आहे लाईनमध्ये आणि तो इकडे लिहायचा. ओके, B इज इक्वल टू लॉग ऑफ LJ. ह्या सगळ्यांचा लॉग 6 आहे ना टोटल, 1 2 3 4 5 6 1 2 3 1 2 3 आहे. सो ह्या सगळ्यांचा लॉग इकडे लिहायचा आहे. देन C इज इक्वल टू A+B आहे. सो ह्या दोघांची ॲडिशन इकडे लिहायची आपल्याला आणि D इज इक्वल टू लॉग ऑफ LR आहे. सो हा लॉग ऑफ LR आहे. सो या सगळ्यांचा लॉग जो आहे तो इकडे लिहायचा आहे. देन E इज इक्वल टू C मायनस D आहे. सो C आहे हा D आहे. ह्या दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची इकडे आपल्याला लिहायचे आणि ह्यांचा अँटीलॉग जो आहे तो तुम्हाला G मिळणार. सो ह्यांचा अँटीलॉग घेतल्यानंतर आपल्याला ह्या व्हॅल्यू मिळतात. ह्याच व्हॅल्यू तुम्हाला ॲज इट इज इकडे लिहायच्या आहेत अँड देन ह्यांचा मीन काढायचा आहे. मीन म्हणजे ह्या सगळ्यांची ॲडिशन डिवायडेड बाय किती आहे, क्वांटिटी 6 आहे. सो डिवायडेड बाय 6 केला, ह्यांची ॲडिशन डिवाइड बाय 6 केला की तुम्हाला हा मिळतो आहे आणि तोच आपल्याला रिझल्टमध्ये लिहायचा आहे.